Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edu Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया कंप्लीट केला. ओके, मायटोकॉन्ड्रिया झालेला कंप्लीट, तरी पण आणखी एकदा रिवाइज करूया. ह्याच्यामध्ये काय होतं, क्लोरोप्लास्ट, क्लोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. राईट. मग क्लोरोप्लास्ट जे असताना क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड पिगमेंट होते. त्यानंतर क्रोमोप्लास्टमध्ये कॅरोटिनॉइड पिगमेंटला झॅन्थोफिल आणि कॅरोटिन होते. आणि त्यानंतर ल्युकोप्लास्टमध्ये अमायलोप्लास्ट, इलेओप्लास्ट आणि अल्युरोप्लास्ट होते. त्यानंतर मग हे डायग्रामनुसार लक्षात ठेवायचं. दॅट इज द स्ट्रोमा, दॅट इज द थायलॉकॉइड अरेंज झाले, दॅट इज द ग्रॅना, आणि ह्याच्यामधलं दॅट इज द स्ट्रोमा लॅमेला. बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके, लावून मग मी बऱ्याच ठिकाणून आपण बघावलं की रायबोझोम बघ, रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस करते. ER बघितलं, सगळीकडे आपण रायबोझोम बघाल. तर रायबोझोम म्हणजे काय बघूया. ओके, रायबोझोम म्हणजे काय, तर आता लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, रायबोझोम आर द स्मॉलेस्ट ग्रॅन्युलर स्ट्रक्चर फर्स्ट अंडर द as dense particle. George Ballard. Yes, ribosome. Okay, George Ballard. Okay, George Ballard. They are composed of RNA. Yes, RNA and protein, and are not surrounded by. Yes, composed as RNA plus protein. RNA plus protein. The eukaryotic ribosome are 80S. Yes, the 80S म्हणजे तेव्हा आपण बघितलं eukaryoticचं काय होतं, 80S म्हटल्यावरती 80S. ओके, मग हे काय होणार 60 + 40. ओके, आणि हे जर प्रोकॅरियोटिकचं बघितलं 60S + 40S. ओके, प्रोचं जर बघितलं दॅट इज द 70, दॅट इज अ 50 + 30S. ओके, $50S + 30S. ओके, हे बघा सांगितलं eukaryotic 70S while the prokaryotic 70. Each ribosome has two subunits, larger and the larger subunit. These two are 80S and 60S and 40S. Okay, while the 70S, so that is the 1630. Here yes काय आहे तर S is the Svedberg's unit. Yes, Svedberg's unit. Okay, stands for the sedimentation. कशासाठी, sedimentation coefficient. Okay, sedimentation, it is indirectly measured density and size. Yes, measure density and size. Measure density, dense and size. Okay, measure density and size. Okay, done. Okay, आता cytoskeleton okay, an elaborate network of filamentous protein structure consisting of microtubules, microfilaments and intermediate filaments present in the cytoplasm, collectively referred to as cytoskeleton. बस एवढे लक्षात ठेवायचं की इलॅबोरेट ह्याच्यामध्ये काय येते, मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट सगळे मिळून दॅट इज द सायटोस्केलेटन होते. अँड द सायटोस्केलेटन involved in many functions such as mechanical support, motility and maintenance of the shape of the cell. बस एवढं लक्षात ठेवा. मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स हे सगळे मिळून आहे ते सायटोस्केलेटन होते. आणि याचं फंक्शन काय, सपोर्ट, मोटिलिटी, मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द सेल. बस. ओके, डन. एक लहानसा टॉपिक आहे, तरी पण आणखी रायबोझोम काय होतं, रायबोझोम जॉर्ज पॅलेटने केलेलं आणि कंपोज्ड ऑफ RNA + प्रोटीनपासून बनलेलं असते. आणि युकॅरियोटिकमध्ये हे 80S असते, दॅट इज 60 + 40, आणि प्रोकॅरियोटिकमध्ये 70S असते, 70S दॅट इज 50 + 30. आणि S इज द स्वेडबर्ग युनिट, आणि काय सेडिमेंटेशन कोएफिशियंट, आणि मेजर डेन्स इनडायरेक्टली indirectly measure the density and the size. Cytoskeleton microtubules, microfilaments and intermediate filaments total is the cytoskeleton. आणि cytoskeleton फंक्शन काय करते, सपोर्ट, मोटिलिटी अँड मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द सेल. ओके, होप यू गॉट
काय काय याचं असते काही नाही, फक्त एवढंच आहे की रायबोझोम जॉर्ज पॅलेटने डिस्कवर केलं आणि युकॅरियोटमध्ये 80 आणि प्रोकॅरियोटमध्ये 70 ओके. आणि ह्याचं आहे एस इज द सेडिमेंटेशन कोएफिशियंट आणि इनडायरेक्टली मेजर द डेन्सिटी आणि ह्याचं काय सायटोस्केलेटन मायक्रोट्युब्युल्स मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स ओके. हे तिन्ही मिळून सायटोस्केलेटन आणि फंक्शन सपोर्ट मोटिलेट अँड मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द सेल. बस इतना से याद रखने का. ओके, होप यू गॉट. थैंक यू सो मच. बाय बाय.